नमस्कार. तर आज आपण नेबरहूड म्हणजे काय बघणार आहोत. तर सुरुवात करूया डेफिनेशन कशाची, नेबरहूडची. कालपर्यंत आपण इंटरवल म्हणजे काय, सेट ऑफ रिअल नंबर्स म्हणजे काय, इंटिजर्स कशाला म्हणतात, पूर्ण संख्या, तुम्ही ह्याच्या अगोदर ऐकलं असेल, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण रिवाईज करतोय. आज आपण नेबरहूड म्हणजे काय बघणार आहोत. Neighborhood of a point P in R. Neighborhood of a point P in R. मग डेफिनेशन काय आहे, समजा एक पॉईंट आहे, ठीक आहे, हा सेट ऑफ रिअल नंबरवरचा एक पॉईंट आहे. ह्याच्या आजूबाजूचा जो सेट येईल म्हणजे सेट ऑफ नंबर्स, हा एक नंबर आहे कोणता तरी, समजा 2 असेल, ठीक आहे. तर ह्याच्या बाजूचा जो असणारा सेट असेल त्याला नेबरहूड म्हणायचं. पण त्या नेबरहूड होण्यासाठी काहीतरी कंडिशन आहे. प्रत्येकजण आपल्या घराच्या शेजारी राहतो, तो शेजारी नावाला असतो, बरोबर ना. अशीच कन्सेप्ट आहे, नेबरहूड म्हणजे शेजारी, ठीक आहे. मग ह्याच्या शेजारील पॉईंटचा जो सेट असेल त्याला नेबरहूड म्हणतात, ठीक आहे. मग डेफिनेशन काय आहे बघा, सबसेट ऑफ रिअल नंबर्स, subset of real numbers is said to be a neighborhood of a point P if it contains an open interval, if it contains an open interval surrounding ठीक आहे. म्हणजे नेबरहूड असण्यासाठी ओपन इंटरवल म्हणजे काय माहीत पाहिजे. ओपन इंटरवल बघितलं आहे आपण, अशा टाईपचं जे नोटेशन असेल त्याला ओपन इंटरवल म्हणतात, वेअर ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन बी. मग एखादा सेट हा त्या पॉईंट, एखाद्या पॉईंटचा नेबरहूड कधी असतो, समजा ए हा एक सेट आहे आणि ए हा स्मॉल ए हा कॅपिटल एचा मेंबर आहे. तर ह्या सेट एला नेबरहूड कधी म्हणायचा, इफ देर एक्झिस्ट ए इंटरवल, आणि तो पण कोणता, ओपन इंटरवल आय, सच दॅट ए हा त्या आयचा मेंबर असावा आणि तो इंटरवल हा त्या सेटचा सबसेट असावा, ठीक आहे. तर ही कंडिशन आहे नेबरहूडसाठीची. फॉर एक्झाम्पल लेट P is equal to 1.5, then ओपन इंटरवल 1,2, ह्याच्यामध्ये 1.5 आहे, बरोबर ना. इंटरवल आहे ना, हा संख्या रेषेवरचे पॉईंट आहेत. हे 0 आहे समजा, इकडं तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, ठीक आहे. मग हा जर नोटेशन म्हणत असेल 1,2, तर तो एवढा पोर्शन येणार, ज्याच्यामध्ये 1 आणि 2 हे पॉईंट नाही आहेत, पण त्याच्या जवळचे सगळे पॉईंट आहेत, बरोबर. मग 1.5 कुठे येईल, इथे कुठेतरी येईल ना, 1.5, बरोबर ना. मग ह्याला कंटेन करणारा एक बारका छोटा सब इंटरवल घेतला मी, जो ह्याचा मेंबर असेल, आणि 1.5 हा छोट्या सब इंटरवलचा मेंबर आहे, कितीही छोटा घेऊ शकता तुम्ही. किंवा समजा दुसरा घेतला मी 0,10, 1,10, बरोबर ना, 1.49, 1.51. बघा आता कसं आहे, 1.5 आहे तुमच्याकडे, इथे मी किती घेतला, म्हणजे 1.50 आहे ना थोडक्यात, बरोबर. मग 1.49 घेतला मी एक पॉईंट, आणि दुसरा पॉईंट 1.51, एकने मोठा, तर तोही त्याचा नेबरहूड आहे, ठीक आहे. हे त्याचे नेबरहूड्स आहेत. पण जर मी असा घेतला 1.5, समजा 1, सो दिस इज नॉट अ नेबरहूड, हा त्याचा नेबरहूड नसणार आहे, ठीक आहे. आता पुढे आपण काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत त्या बघणार आहोत. 3 इम्पॉर्टंट थेरम्स असं नाव देऊ.
3 इम्पॉर्टंट थेरम्स. त्याच्यामधला पहिला आहे अरिथमेटिक जॉमेट्रिक मीन इनइक्वॅलिटी. दुसरा थेरम कशाबद्दल आहे? कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी. कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी. आणि थर्ड आहे हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला यूज होणार आहेत पुढे, म्हणून आपण शिकणार आहोत. हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी. ठीक आहे. ह्या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला यूज होतील आणि त्याचे काही गोष्टीच तुम्हाला शिकायच्या आहेत. म्हणजे अर्थमेटिक प्रॉपर्टीज, अर्थमेटिक आणि जॉमेट्रिक मीन झाला, कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी आणि हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी. तुम्ही कुठेही गेला तर ह्या 3 इक्वॅलिटी यूज होतात. त्यामुळे ह्या 3 इनइक्वॅलिटी किंवा 3 थेरम आपण समजून घेऊयात. तर पहिला आहे अर्थमेटिक मीन जॉमेट्रिक मीन इनइक्वॅलिटी. geometric mean arithmetic mean and geometric mean inequality. ती काय असते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. अर्थमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन म्हणजे काय? लेट ए कॉमा बी बी एनी नॉन निगेटिव्ह. समजा ए आणि बी हे कोणतेही 2 नॉन निगेटिव्ह काय आहेत? रियल नंबर्स. एनी नॉन निगेटिव्ह रियल नंबर्स. देन अर्थमेटिक मीन इज अर्थमेटिक मीन त्याला काय म्हणू आपण? A2 म्हणू किंवा अर्थमेटिक मीन लिहू डायरेक्ट. त्याला A.M असंही म्हणू शकतो. इज इक्वल टू कसा असतो? A+B/2. म्हणजे अर्थमेटिक मीन कशाला म्हणायचा? मध्य. त्या दोन्हींचं अवरेज म्हणू थोडक्यात, त्या 2 नंबर्सचं. त्याला अर्थमेटिक मीन म्हणतात. आणि दुसरी काय आहे? जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू G.M इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B. म्हणजे 2 रियल नंबरचा प्रोडक्ट आणि त्यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर त्याला काय म्हणतात? जॉमेट्रिक मीन म्हणतात. त्याला काय म्हणतात? जॉमेट्रिक मीन म्हणतात. ठीक आहे. मग ह्याच्या रिलेटेड समजलं अर्थमेटिक मीन म्हणजे काय? जर 2 नंबर्स असतील ए आणि बी तर त्यांचं अर्थमेटिक मीन कसं कॅल्क्युलेट केलं जातं? A+B/2. आणि 2 नंबर्स असतील ए आणि बी, त्यांचं जॉमेट्रिक मीन कसं कॅल्क्युलेट केलं जाईल? त्या दोन्हीचा प्रोडक्ट घेतला जाईल आणि स्क्वेअर रूट काढला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, मग ह्या 2 मीनमध्ये हे 2 नंबर्स आलेत रियल नंबर्स. ह्या 2 नंबर्समध्ये काही रिलेशन आहे का? हो, त्या 2 नंबर्समध्ये रिलेशन आहे. काय आहे? फॉर एव्हरी 2 नॉन निगेटिव्ह रियल नंबर्स, for every 2 non-negative real numbers A and B with arithmetic mean as A2 and geometric mean as G2, we have A2 is greater than or equal to G2. म्हणजेच काय? अर्थमेटिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जॉमेट्रिक मीन. अर्थमेटिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, व्हॉट इज द रिलेशन, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू फॉर अर्थमेटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन. ऑप्शन काही असतील तर ठीक आहे, तुम्हाला तर त्याच्यामधला हा ऑप्शन चूज करायचा आहे. समजतंय? ठीक आहे, क्लिअर आहे ना? ओके. याचं जर प्रूफ बघायला गेला तर खूप सिम्पल प्रूफ आहे. बघा, अर्थमेटिक मीन कसा काढला जातो? बघा, अर्थमेटिक मीन कसा काढला जातो? अर्थमेटिक मीन इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2. जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए डॉट बी. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे, समजा मी एक स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी घेतला, ए आणि बी हे दोन इक्वल नाही आहेत, आणि याचा स्क्वेअर घेतला तर हे हा काय स्क्वेअर आहे, म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह असेल. आणि हे जर समजा दोन नंबर्स इक्वल असेल तर तो 0 येईल, म्हणजे हा बरोबर ना. स्क्वेअर कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा काय असतो? पॉझिटिव्ह असतो, बरोबर. मग हे सोडवलं तर काय मिळेल? ए स्क्वेअर म्हणजे रूट एचा स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी प्लस बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट, बघा सॉरी इथं बीच येईल, स्क्वेअर रूट ऑफ बीचा स्क्वेअर बी, म्हणजे ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए बी. This implies that a plus b upon 2 is greater than or equal to square root of a dot b. म्हणजेच काय आलं थोडक्यात बघाल तर हे काय आहे? दिस इज अर्थमेटिक मीन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू जॉमेट्रिक मीन. अर्थमेटिक मीन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू जॉमेट्रिक मीन. ठीक आहे. मग ह्याच्यावरूनच आपण एक रिमार्क लिहूयात. काय रिमार्क लिहायचं आहे आपल्याला? बघा, इफ a1 a2 up to so on an are n non-negative real numbers, then arithmetic mean is equal to a1 plus a2 प्लस अप टू सो ऑन ए एन अपॉन काय असणार आहे? इथे किती नंबर्स आहेत? एन. आणि जॉमेट्रिक मीन काय असणार आहे? बघा, आता हे स्क्वेअर रूट नाही, हे एनथ रूट, बरोबर. एनथ रूट ऑफ a1 इंटू a2 इंटू a3 डॉट 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 टू an. ठीक आहे. आणि परत तेच रिलेशन सॅटिस्फाय होईल. ओके. म्हणजे हे जे अर्थमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन हे दोनपेक्षा जास्त नंबरसाठी आपण डिफाईन करू शकतो. नेक्स्ट काय? कॉची-शॉर्ट्झ इनइक्वॅलिटी. कॉची-शॉर्ट्झ इनइक्वॅलिटी. कॉची-शॉर्ट्झ इनइक्वॅलिटी म्हणजे ही एक इनइक्वॅलिटी आहे दोन नंबर्समध्ये. जसं आपण अर्थमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीनमध्ये एक इनइक्वॅलिटी डिफाईन केली, त्याचाच यूज करून किंवा त्याचाच काय म्हणू आपण जनरल फॉर्म इथं आपल्याला डिफाईन करायचा आहे किंवा डिस्कस करायचं आहे. मग द कॉची आणि शॉर्ट्झ हे दोन सायंटिस्ट होते, त्यांनी ही इनइक्वॅलिटी शोधून काढली. कॉची-शॉर्ट्झ इनइक्वॅलिटी, Cauchy-Shor's inequality can be considered in a way as an extension of the triangular inequality, namely कुठली inequality? mod of x plus y is less than or equal to mod x plus mod y for any two real numbers
फॉर एनी टू रियल नंबर्स. ठीक आहे. तर ह्याचं जनरलायझेशन आहे. ठीक आहे. मगाशी मी म्हटलो की अर्थमॅटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन, तर तसं नाही आहे. कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटीमध्ये जे रिलेशन आहे, जे जनरलायझेशन आहे ह्या दोन नंबर्समध्ये. मग कोणतेही दोन नंबर्स घ्या तुम्ही, 2 आणि -5 असे कोणतेही दोन नंबर घ्या. 2 - -5चा जर मॉड केला, दिस इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू mod 2 प्लस मायनस टाईम mod 5. असे कोणतेही दोन नंबर्स घ्या, तर ही इनइक्वॅलिटी नेहमी सॅटिस्फाय होणार. ठीक आहे. मग कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी का आहे बघा, जनरल फॉर्ममध्ये कॉची-श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी का आहे. इफ a1 a2 a3 up to so on an and b1 b2 b3 up to so on bn are arbitrary real numbers, then इनइक्वॅलिटी बघा. पहिल्यांदा काय होतं, समेशन. ठीक आहे. x प्लस वाय इथं होतं, तर त्याचं समेशन कसं म्हणता येईल, समेशन k रन्स फ्रॉम 1 to n ak into bk ब्रॅकेट स्क्वेअर is less than or equal to summation k runs from 1 to n ak square into summation k runs from 1 to n bk square. ठीक आहे. ही इनइक्वॅलिटी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर ही इनइक्वॅलिटी तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायची आहे, जी एक्झाममध्ये तुमच्या विचारली जाऊ शकते. ठीक आहे. MCQजमध्ये विचारली जाऊ शकते, काय विचारली जाईल. नेक्स्ट लास्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी का आहे. नेक्स्ट आहे हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी. हाऊसडॉर्फ ही कशाच्या बाबतीत आहे. हाऊसडॉर्फ प्रॉपर्टी ही नेबरहूड. आता नेबरहूड म्हणजे काय तुम्ही बघितलेलं आहे, मग ते लिहून देतो मी तुम्हाला व्यवस्थित. एनी टू डिस्टिंक्ट रियल नंबर्स हॅव disjoint neighborhoods. म्हणजे दोन वेगवेगळे नेबरहूड्स असतील, समजा P1 आणि P2 हे दोन वेगवेगळे रिअल नंबर्स आहेत. दीज आर दी टू डिस्टिंक्ट रिअल नंबर्स, देन दे हॅव डिजॉईंट नेबरहूड. नेबरहूड म्हणजे काय असतो, एक सबसेट असतो किंवा एक सेट असतो. मग ह्याचा एक नेबरहूड घेतला N1 किंवा NP1 आणि याचा एक नेबरहूड घेतला मी NP2, तर NP1 इंटरसेक्शन NP2 इज empty. NP1 intersection NP2 is empty. This is the Hausdorff property. ठीक आहे. म्हणजे तिथे एक रेडियस अशी मिळेल, P1 साठी एक रेडियस अशी मिळेल आणि P2 साठी एक R2 रेडियस अशी मिळेल की त्या रेडियसचा जर नेबरहूड घेतला ह्याच्या बाजूला, त्या नेबरहूडचा जर सर्क्युलर रेडियस घेतला P1च्या बाजूला आणि P2च्या बाजूला R2 रेडियसचा जर नेबरहूड घेतला आणि त्या दोन सेटचं जर इंटरसेक्शन घेतलं, तर तो इंटरसेक्शन नेहमी काय मिळणार आहे, एम्प्टी मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे एनी टू डिजॉईंट रिअल नंबर्स, कोणतेही दोन वेगवेगळे रिअल नंबर घेतले तर त्या दोन्हींसाठी कमीत कमी एक नेबरहूड असा मिळेल की जो डिजॉईंट असणार आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण ह्या 3 बेसिक थेरम बघितलेले आहेत. आता आपण बाउंडेड सेट म्हणजे काय, सेट म्हणजे काय, त्याचा अप्पर बाउंड म्हणजे काय, लोअर बाउंड म्हणजे काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. खूप सिंपल आहे. आणि त्याच्यानंतर मग आर्किमिडीयन प्रॉपर्टी बघायची आहे. आर्किमिडीयन प्रॉपर्टी बघितल्यानंतर आपला जवळजवळ युनिट संपेल. ठीक आहे. म्हणजे आता 3 गोष्टी राहिलेल्या आहेत.
की बाउंडेड सेट म्हणजे काय, अप्पर बाउंड लोअर बाउंड म्हणजे काय, सुप्रिमम सुपेरियर म्हणजे काय आणि आर्किमिडीयन प्रॉपर्टी. एवढा जर बघितला तर आपला युनिट संपेल. ठीक आहे. चलो तर सुरुवात करूया. सेट म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे. सेट कशाला म्हणतात. सेट लिहू. सेट इज ए कलेक्शन of well defined distinct ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. म्हणजे एक सेट घेतला समजा मी, तर हा सेट आहे का, हा सेट नाही आहे, हे एक नाव आहे. ठीक आहे, कलेक्शन आहे. बट हा इथं काय म्हटलं, सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड अँड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. मग डिस्टिंक्ट आहेत का याच्यामध्ये, ए रिपीट झालेला आहे, मग याला कसं लिहिता येईल, JAY. ठीक आहे, म्हणजे कलेक्शन ऑफ 3 अल्फाबेट्स, कलेक्शन ऑफ 3 अल्फाबेट्स JAY. दिस इज अ सेट. ठीक आहे, समजतंय. मग जे आपण डिफाईन केले, सेट ऑफ नॅचरल नंबर्स हा एक सेट होता, सेट ऑफ रॅशनल नंबर्स, सेट ऑफ इंटिजर्स, सेट ऑफ रिअल नंबर्स, हे त्याचे सगळे सेटचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, ही झाली सेट. नेक्स्ट काय आहे, बाउंडेड सेट म्हणजे काय. बाउंडेड सेट म्हणजे काय, लेट M be a natural number, positive natural number, be a positive natural number, then capital M is called bound for a set A, or capital A is bounded if for all x belongs to A, म्हणजे A मधला कोणताही एलिमेंट घेतला, then x is less than or equal to modulus of M. then x is less than or equal to modulus of M. ठीक आहे, म्हणजे ह्याला असं लिहू शकतो आपण की x is less than or equal to capital M and greater than or equal to minus M. ठीक आहे, ही मॉड्युलसच्या प्रॉपर्टीने आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, मॉड्युलसची प्रॉपर्टी बघा तुम्ही, मॉड्युलसची प्रॉपर्टी मी लिहून दिली होती तुम्हाला. ठीक आहे, ह्याला तुम्ही असं लिहू शकता ना, मॉड्युलस मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, मॉड ऑफ एक्स कसं लिहितो, -x, आणि एक्स जर एक्स निगेटिव्ह असेल तर, आणि एक्स पॉझिटिव्ह असेल तर, मग सेम हीच गोष्ट यूज करून मी एमला कसं लिहू शकतो बघा, मॉड एमला कसं लिहू शकतो, ह्याच्या 2 व्हॅल्यूज असतील, -m इफ m is strictly less than 0 and m if m is greater than or equal to 0. बरोबर. मग इथं लिहा, x एकदा काय असेल, लेस दॅन और इक्वल टू m, x एकदा लेस दॅन और इक्वल टू -m. x लेस दॅन और इक्वल टू -m याचा अर्थ काय झाला, x इज मायनस साईनने मल्टिप्लाय करा, x इज ह्याला तुम्ही असं लिहू शकता, ह्या जर इनइक्वॅलिटीला मी जर कंबाईन केलं, सॉरी, इथं जे मॉड्युलस आपण लिहिलेलं आहे ते कसं असेल, मॉड एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एम, मॉड एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एम. याच्यानुसार मग काय लिहू शकेन मी, एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एम अँड ग्रेटर दॅन और इक्वल टू -m, एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एम अँड ग्रेटर दॅन और इक्वल टू -m. मग आता बघा इथं काय येईल, याच्यानुसार मग काय येईल, -x इज लेस दॅन और इक्वल टू एम, x इज लेस दॅन और इक्वल टू m. मग ह्याच्यावरून तुम्ही बघा लिहू शकता कसं, याच्यावरून तुम्ही जर मायनस साईनने जर दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं तर x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू -m अँड x इज लेस दॅन और इक्वल टू -m. x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू -m आहे इथे, आणि इथे x इज लेस दॅन और इक्वल टू m आहे. म्हणजेच काय आलं, x इज
मायनस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स याच्यावरून आलं आणि याच्यावरून इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. समजतं आहे? ही जर कंडिशन होल्ड होत असेल तर सेट एला बाउंडेड सेट म्हणतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बाउंडेड सेट म्हणजे काय इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अप्पर बाउंड काय, लोअर बाउंड काय, सुप्रीमम काय, इन्फिमम काय आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज बघूयात आणि आर्किमिडीयन प्रॉपर्टी बघितल्यानंतर आपला फर्स्ट युनिट संपेल. त्याच्यानंतर मग आपण सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स जो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपण सुरू करणार आहोत. ह्या सगळ्या बेसिक गोष्टीज होत्या, ह्या तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊट येत असेल तर आपण तो नक्कीच सॉल्व करूया. ठीक आहे.